गर्दी खूप जास्त आहे, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. ट्रेन मिस झाल्यामुळे त्यांचं पूर्ण 1-2 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरून जातं. तर फ्रेंड्स, ही माझी शाळा आहे. मी इथं 5वीपासून 10वीपर्यंत शिकलो. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी जात आहे घरी. कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर आज जात आहे घरी. हे पाहू शकता तुम्ही, मी या रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, हे आहे धामणगाव रेल्वे स्टेशन. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. हे आहे धामणगाव. आणखी ट्रेन यायची आहे, ट्रेन वाट पाहत आहे. ट्रेन येते मित्रांनो 1:30 वाजता. 1:30 वाजता ट्रेन आल्यानंतर इथून निघायचं आहे. नेक्स्ट स्टॉप राहणार आहे, ते मी सांगतो तुम्हाला जर्नीमध्ये. नेक्स्ट स्टॉप आहे नांदुरा. तिथून उतरून पुढे बस घ्यायची आहे. हे आहे माझ्या ट्रॅव्हलिंगची जर्नी. पण सध्या ट्रेनच यायची आहे आणखी. मित्रांनो, ट्रेन जे आहे ते आता एवढ्यात खूपच लेट येत आहे. आधी एवढ्या लेट नव्हते ट्रेन, आता काय माहीत काय झालं इंडियन रेल्वेजला. खूप म्हणजे 2-2 तास ट्रेन लेट होत आहे. लोक इतर म्हणजे खूप गर्दी आहे या ठिकाणी. मी इकडे दूर आलो, तिकडं गर्दी आहे. ते जे दिसतं तुम्हाला धामणगाव रेल्वे स्टेशन, त्या ठिकाणी खूप तिकडे आतमध्ये गर्दी आहे. मी थोडं इकडे दूर बसून आहे म्हणून ब्लॉग शूट करत आहे. एवढी गर्दी आहे ना मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला. इंडियन रेल्वेजला कळायला पाहिजे की ट्रेन जे आहे ते वेळेवर सोडावं म्हणून. आणि बाकी गोष्टी म्हणजे जनरलचे डबे ॲड केले पाहिजे. तर नॉर्मल ट्रेनमध्ये जे पॅसेंजर ट्रेन राहतात तिथं जर जनरलचे डबे जर इन्क्रीज केले तर ही जी गर्दी आहे गर्दी कमी होऊ शकते काही प्रमाणात. आणि थोडं टायमिंगचा इश्यू आहे, कारण विद्यार्थ्यांना खूप त्रास होऊन जाते. आता कधी कधी पेपर निघून जातात मुलांचे बऱ्याच. जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे, जे एक्झामला जात आहेत ना, त्यांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन जाते खूप मोठं. वर्ष मेहनत करतात मुलं. 2-2, 3-3 वर्षांची मेहनत असते. आणि एक ट्रेन मिस झाल्यामुळे त्यांचं पूर्ण 1-2 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरून जातं. तर हे इंडियन रेल्वेला कळायला पाहिजे की ट्रेनचं जे शेड्यूल आहे ते वेळेवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि जनरलचे डबे वाढवावेत, कारण जनरलचे डबे जर वाढवले तर गर्दी कमी होऊन जाईल. जे एक्स्ट्राची गर्दी आहे ते व्यवस्थित हँडल होऊ शकते. पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही, जे इंडियन रेल्वेचे जे एम्प्लॉई आहेत ते किती मेहनतीनं काम करत आहे एवढ्या उन्हामध्ये. या उन्हामध्ये आपण नॉर्मल चालू शकत नाही, बाहेर निघू शकत नाही, आणि ते एवढे बिचारे एवढं उन्हाचे काम करत आहे. खरंच त्यांना हार्डली सल्यूट. हे जे एम्प्लॉय करत आहे ना, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं सध्या, हे काम करणं खूप कठीण आहे. आपल्यासारखे लोक नाही करू शकत हे काम. खरंच हार्डली यांना सल्यूट आहे लोकांना. तर या ठिकाणी ट्रेन जात आहे, ही आहे माल वाहतूक. माल वाहतूक आहे कोळसा, दगडी कोळसा. क्रमांक 1104 गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. चांगलीच गर्दी वाढली आता. तर मित्रांनो, ही जी ट्रेन येते या ट्रेनमध्ये जायचं आहे. हे येत आहे ट्रेन, ही आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. या ट्रेनने जायचं आहे. गर्दी खूप जास्त आहे, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. जाणारी मेमू थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे.
तर फ्रेंड्स, ही माझी शाळा आहे. मी इथं 5वीपासून 10वीपर्यंत शिकलो. 11वी 12वी दुसऱ्या शाळेत केली. हे पाहून घ्या माझी शाळा. हे आमचं कॉलेजचं ग्राउंड. तर फ्रेंड्स, फायनली मी येऊन पोहोचलो घरी. घरी म्हणजे माझ्या गावात आहे. हे मंदिर आमच्या घराजवळचं रामदेव बाबाचं. तर फ्रेंड्स, मी पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी लस्सी वगैरे आणली होती. आता आम्ही लस्सी घेत आहे. तर फ्रेंड्स, चला आम्ही दाखवतो तुम्हाला माझ्या घरचं किचन रूम. हे आहे आमची खोली. ही मधातली खोली आहे. ती पहिली खोली होती. ही आमच्या घरातली आहे मधातली खोली. पाहू शकता या ठिकाणी मस्तपैकी कॅलेंडर वगैरे लावून आहे. होम टूर नंतर देतो. या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ही शेवगाच्या शेंगाची भाजी करायची आहे. तर फ्रेंड्स, आज आम्ही करत आहे भाजी शेवग्याची. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. आई शेवगा वगैरे कट करत आहे. आज खाणार आहे आम्ही शेवग्याची भाजी बऱ्याच दिवसानंतर. तुम्हाला तर माहिती आहे हॉस्टेल मेसला भेटत नाही. झाली आमची जेवणाची वेळ. आता जेवण वगैरे करत आहे. पाहू शकता या ठिकाणी ताट वगैरे वाढत आहे आई. आज बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर घरच्यासारखं जेवण भेटत आहे. घरचं जेवण भेटत आहे. तर हेच आतुरता राहते आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जे आम्ही बाहेरगावी शिकत आहे ते. घरी आल्यानंतर घरची मनसोक्त आहे बा. या ठिकाणी कांदा आहे, टमाटर आहे, कैरी आहे आणि आईनं स्पेशल माझ्यासाठी बनवून ठेवलं होतं फराळाचं. मी येईल म्हणून. आता मस्तपैकी घरच्यासारखे एकदम जेवण करत आहे. पप्पा कुठे गेले? शेंगा आणून ठेवल्या भुईमुगाच्या. तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता बऱ्याच दिवसानंतर घरी आलो होतो. आईच्या हातचं जेवण करून खूप चांगलं वाटलं. हे पाहू शकता या ठिकाणी माझी आई, हे माझे पप्पा. तर बऱ्याच दिवसानंतर आता घरचं जेवण केल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे. आज तसं पाहिलं तर सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत आहे तर थोडं थकलो, पण आईच्या हातचं जेवण केलं तर माइंड एकदम फ्रेश झाला. आता मस्त झोपायचीच तयारी आहे. आता बेड वगैरे लावून आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.